participation of women in workforce. महिलांसाठी सुद्धा जे महिलांच्या विकासासाठी ज्या योजना राबवल्या गेल्या त्यांचे सुद्धा परिणाम आता दिसायला लागले आहेत. सगळ्यात मोठा निर्णय मोदी सरकारने जो घेतला होता तो ट्रिपल तलाक बाबतीतला होता. Over 70% houses under PM Awas Yojana in rural areas to women and giving over 70% houses under PM Awas Yojana in rural areas to women. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 70% घरं ग्रामीण भागातल्या महिलांना दिले गेले, ज्यातून महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी महिलांना एक प्रकारची सिक्युरिटी देण्यासाठी मदत झाली. आणि या गेल्या काही काळातल्या महिलांसाठीच्या ज्या योजना होत्या त्यात महिला लाभार्थ्यांना झालेला फायदा बघता केंद्र सरकार जे काम महिलांसाठी करतंय त्याचे परिणाम योग्य परिणाम होताना दिसतात. डेव्हलपमेंट and performance. Our government has provided transparent, accountable, people-centric and prompt trust-based administration with citizen first and minimum गेल्या government. 10 वर्षात आमच्या सरकारनं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे जे ऍडमिनिस्ट्रेशन केलं आहे ते अत्यंत पारदर्शक होतं, लोकाभिमुख होतं, लोकांचा त्यात समावेश होता जे लोकांच्या पसंतीस उतरलेलं आहे. The economy is doing well. ज्या फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स आल्या त्या सुद्धा अत्यंत मजबूत होत्या, मोठ्या होत्या आणि म्हणूनच गेल्या 10 वर्षात आपली अर्थव्यवस्था केवळ वाढतेच आहे आणि अधिकाधिक उत्तम होते आहे असं चित्र आहे. People are getting empowered, equipped and enabled to pursue their aspirations. गेल्या 10 वर्षातलं असं चित्र आहे की सामान्य माणूस त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला जे आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या मिळताना दिसतात आहे. आणि त्यामुळेच आजची पिढी, आजची जी युवा पिढी आहे, आजची जे सामान्य लोक आहेत ते एम्पॉवर्ड फील करतात आहे. त्यांना या सरकारने त्या संधींचं सोनं करण्यासाठी जे काही आवश्यक आहे त्या गोष्टी पुरवल्या आहेत. डिजिटल और सोशल are being built in record time. ज्या पायाभूत सुविधा होत्या आवश्यक असलेल्या सामान्यांच्या उत्थानासाठी त्या पायाभूत सुविधा सुद्धा अगदी रेकॉर्ड टाइम मध्ये म्हणजे गेल्या 10 वर्षात जे प्रकल्प झालेले आहेत त्या प्रकल्पांचा विचार केला तर कळतं की रेकॉर्ड टाइम मध्ये पायाभूत सुविधा दिल्या गेल्या आहेत. As in the 21st century is instrumental in formalization of the economy. Number 4,